नमस्ते, मी डॉक्टर सतीश पत्की कोल्हापूरमध्ये 1987 पासून कार्यरत आहे। ॲक्च्युली कोल्हापूरच्या पहिल्या IVF बाळाचा जन्म आमच्या हॉस्पिटलमध्ये 1996 साली झाला आणि तिथपासून आजपर्यंत विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आम्ही ह्या IVF उपचारांसाठी वापरत आहोत। सुरुवातीला डे 3 चे एम्ब्रियो ट्रान्सफर करायचे, मग ब्लास्टोसिस, मग फ्रीजिंग, अशा पद्धतीने विकसित होत चाललेले हे शास्त्र आहे आणि त्यामुळे ह्याच्यातनं यशाचं प्रमाण पण आता प्रचंड पटीने वाढत चाललेलं आहे। तर ह्या सायकल्स करत असताना पेशंटचा नेहमी एक प्रश्न असतो की हे IVF आम्ही किती वेळेला करायचं? पहिल्यांदा केलं फेल झालं, दुसऱ्यांदा केलं फेल झालं, तर आम्ही काय करायचं? तर किती अटेम्प्ट ह्याच्यात करू शकतात? तर किती अटेम्प्ट करू शकतात हे त्या पेशंटच्या वैद्यकीय कंडिशनवर अवलंबून आहे। उदाहरणार्थ जर समजा पेशंटला काही गर्भाशयाचे आजारच असतील, उदाहरणार्थ ट्युबरक्युलोसिस किंवा आणखी काही कारणं, तर त्याच्यात ते वरचेवर उपचार करून उपयोग होणार नाही। मग त्यांना कुठेतरी थांबायलाच पाहिजे ही प्रक्रिया। पण जर सगळं चांगलं असेल तर ह्या प्रक्रिया आपण करू शकतो। आता त्या टेक्निकल गोष्टींकडे न बघता एक वेगळं उदाहरण मला आज तुम्हाला सांगायचं आहे। ते उदाहरण म्हणजे एक रशियातली पेशंट आमच्याकडे 1997 साली आली होती आणि त्या जोडप्याने, त्या रशियन जोडप्याने IVFचे प्रयत्न त्या काळात, म्हणजे त्या काळात हे शास्त्र एवढं विकसित नव्हतं, भारतात तर नव्हतंच, परदेशात सुद्धा नव्हतं, तर त्यावेळेला 18 वेळेला त्यांनी हे IVFचे प्रयत्न केलेले होते आणि दरवेळेला निगेटिव्ह रिपोर्टच यायचा। आणि नंतर 19व्या प्रयत्नामध्ये त्यांनी कोल्हापूरचं नाव ऐकून आमच्याकडे त्यावेळेला ते हे उपचार करण्यासाठी आले। खूप अभ्यास करून, खूप संशोधन करून आम्ही हा प्रयत्न एक मोठं आव्हान म्हणून स्वीकारलं आणि आम्हाला आमच्या ह्या प्रयत्नामध्ये, आमच्याकडच्या पहिल्याच प्रयत्नात म्हणजे पेशंटच्या 19व्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश आलं। यश आल्यानंतर त्या जोडप्याने ठरवलं की काही झालं तरी ही प्रसूती आपण कोल्हापुरात करूनच, बाळाला घेऊनच रशियाला, मॉस्कोला पुन्हा जायचं। आणि त्या पद्धतीनं 9 महिने पेशंट कोल्हापूरमध्ये राहिली, त्यांचं आम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट सगळी केली आणि 9 महिन्यानंतर तिचं नाव मरीना होतं त्या पेशंटचं, तिनं एका गोंडस बालिकेला जन्म दिला आणि त्या बालिकेचं नाव त्यांनी देविका ठेवलं। देविका म्हणजे कोल्हापूरची देवी असल्यामुळं देवी, आणि विका म्हणजे व्हिक्टरी किंवा विजय, कोल्हापुरात मिळालेला विजय, म्हणून त्या मुलीचं नाव त्यांनी देविका ठेवलं। आणि त्याच्यानंतर ते जोडपं बाळाला घेऊन डिलिव्हरीच्या नंतर मॉस्कोला गेलं। तिथूनही पुढं त्या बाळाचा जन्म 1997चा म्हणायचा, तर ती एक केस लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदण्यात आली की 18 वेळच्या अयशस्वी प्रयत्नानंतर 19व्या प्रयत्नात आलेलं यश, अशा पद्धतीची ती घटना एक सहस्त्रकातली, मिलेनियममधली घटना अशी म्हणून त्याची त्या लिम्का बुकमध्ये नोंद झालेली आहे। आणि आज तागायत तो जो विक्रम आहे किंवा रेकॉर्ड आहे ते अजून अबाधित आहे। ते पुढं अजूनही आत्तापर्यंत तरी त्याला कोणी मोडलेलं नाही आहे। असं हे वेगळ्या प्रकारचं रेकॉर्ड त्या पेशंटमुळं आम्हाला साधता आलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये। ती मुलगी आता मोठी झाली आहे, तिचं लग्न पण झालं आहे, ती वरचेवर इंडियामध्ये मध्ये भेट देत असते आणि तिने इच्छा बोलून दाखवली आहे की जेव्हा आता तिची प्रसूतीची वेळ येईल त्यावेळी ती कोल्हापूरला पत्की हॉस्पिटलमध्ये येऊनच डिलिव्हरी करणार असं ती सांगून गेलेली आहे। तर मला ह्याच्यातून समरी किंवा टेक होम मेसेज काय द्यायचा आहे की IVFचे प्रयत्न करत असताना जर डॉक्टरने इव्हॅल्युएशन प्रॉपर केलं आणि सगळं जर चांगलं असेल तर हे प्रयत्न आपण अगदी 18-19 मी म्हणणार नाही, पण 4-5 वेळेला तरी करायला निश्चितपणानं हरकत नाही। मात्र जर वैद्यकीय मेजर प्रकारची जर काय अडचण असेल, जिथे हे उपचार पुन्हा पुन्हा करून यश येणार नसेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच थांबायला पाहिजे आणि इतर उपचारांचा काहीतरी विचार करायला पाहिजे।